नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढली आहे। दरम्यान नाशिकमध्ये हवामान खात्याने ढगफुटीचा अंदाज व्यक्त केला होता। मात्र गेले 2 दिवस नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाहीये। काल सकाळी थोडा वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर नाशिकमध्ये रामकुंड परिसरामध्ये पाणी पातळी वाढली होती। मात्र त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि पाणी पातळी घटली। काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसाने दडी मारली होती। मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असं चित्र आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी संकेत वरक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, गुड मॉर्निंग। नाशिकमध्ये काय पावसाची सद्यस्थिती आहे? आपण जर पाहिलं तर 2 दिवसांपासून खरं तर नाशिकमध्ये रेड अलर्ट देण्यात आला होता, ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता। पण गेल्या 2 दिवसात तसा हवा तसा पाऊस किंवा मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस जो आहे तो नाशिकमध्ये झाला नाही। काल पण आपण याच परिसरामध्ये होतो। काल सकाळनंतर थोडा वेळ होता तो मुसळधार पाऊस झाला, 2 ते 3 तास मुसळधार पाऊस पडला आणि पुन्हा एकदा संध्याकाळनंतर पावसाने दडी मारली होती। पण काल रात्री एक 12-1च्या नंतर म्हणजेच मध्यरात्रीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केलेली आहे। मुसळधार पाऊस सध्या नाशिकमध्ये पडतोय। माझ्या मागे तुम्ही व्हिज्युअल्स पाहू शकता। याच परिसरामध्ये काल आपण होतो। काल इतकी पाणी पातळी वाढली नव्हती, तितकीच पाणी पातळी सध्या रामकुंड परिसरामध्ये वाढलेली आहे। गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। आपण व्हिज्युअल्समध्ये जर एकंदरीत पाहिलं तर तुम्हाला एक पुढे छप्पर दिसत इथे या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडतात। काल इथे दशक्रिया विधी पार पडत होते, पण आज आपण पाहतोय की हा पूर्ण जो पॅनल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। आणि समोर जर आपण पाहिलं तर समोरची सगळी दुकानं जी आहेत ती पण आता हटवण्यात आलेली आहेत। आपण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुतोंड्या मारुतीची जी मूर्ती आहे ती मूर्ती खरं तर चौथऱ्याच्या खाली पाणी असतं। काल आपण ज्या सकाळी आलो होतो तर काल चौथऱ्याचं पाणी खाली पाणी होतं। त्यानंतर पाऊस वाढला, ते पाणी ढोपरा इथपर्यंत गेलं। पण आता जर आपण पाहिलं तर मुसळधार पाऊस रात्रभर खरं तर नाशिकमध्ये सुरू आहे। आताही पाऊस सुरू आहे। सध्या ही जर परिस्थिती पाहिली तर या दुतोंडा मारुतीच्या गुडघ्यांच्या पण वर हे पाणी गेलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी सतर्कतेचा इशारा सर्वांना देण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावलेला आहे। पर्यंत खरं तर गेले पुढचे 3 तास हे नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल या सर्व भागांना जो आहे तो अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो असा अंदाज पुन्हा एकदा वर्तवण्यात आलेला आहे। आणि त्याच दृष्टिकोनाने जर आपण पाहिलं तर तसा पाऊस देखील आता सध्या नाशिकमध्ये पडतोय। अक्षरशः अंधार केलेला आहे आणि मुसळधार पाऊस गेल्या 2 ते 3 तासांपासून सतत पडतोय। एक अर्धा तासाचा ब्रेक पहाटे पावसाने घेतला होता, पण त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर दुतोंड्या मारुतीच्या मागे एक मंदिर सुद्धा आहे, ते देखील अर्ध सध्या पाण्याखाली गेलेलं आहे। आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली तर इथे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कुणालाही या परिसरामध्ये सध्या एंट्री दिली जात नाही, कारण की अर्थात इथे येणं हे धोकादायक असू शकतं। आपण समोर जर आपण हा पूल पाहिला तर हा पूल तुम्हाला काल दिसत होता, व्हिजिबल होता हा पूल, पण आता सध्या हा पूल व्हिजिबल नाहीये। पुलाच्या वरून सध्या हे पाणी वाहत आहे। त्याच्यामुळे अर्थात इकडची परिस्थिती जी आहे ती अर्थात थोडीफार धोकादायक आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी देखील इकडे बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। आणि एकंदरीत सगळा परिस्थिती आपण जर पाहिली तर पुढचे काही तास हे पावसाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे ठरू शकतात, कारण की हवामान विभागाने देखील पुढचे 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आणि आपण जर इथे हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिलं तर कालपेक्षा जास्त प्रमाणात इथे सध्या पाणी आहे। जास्त प्रमाणात जी आहे ती नदीची जी पाणी पातळी, गोदावरीची जी पाणी पातळी ती सध्या वाढलेली आहे। तर एकंदरीतच सर्वांनी अलर्ट राहावं असा इशारा सध्या प्रशासनाने दिलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन देखील सध्या अलर्ट मोडवरती आहे, ते देखील या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत। सर्व्हिलन्स या सर्व ठिकाणी चालू आहे। तर एकंदरीत नाशिकमध्ये गेले 2 दिवस पावसाने जी दडी मारली होती किंवा खूप कमी स्वरूपात जो पाऊस झाला होता, कुठेतरी रात्रीपासून नाशिकमध्ये आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आणि त्याचं चित्र तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये दिसतंय। प्राजक्ता, ठीक आहे। संकेत, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या। तुर्तास धन्यवाद। ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढलेली आहे। दृश्यांमध्ये आपण पाहतोय नाशिकमध्ये हवामान खात्याने ढगफुटीचा अंदाज काल व्यक्त केला होता। मात्र गेले 2 दिवस नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाहीये। काल सकाळी थोडा वेळ मुसळधार पाऊस झाला, मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे। आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळल्याने
आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्यानं मोठा धोका निर्माण झाला असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरातली दृश्य आहेत। माळीण परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळलाय, त्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडल्यानं मोठा धोका निर्माण झाला असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय सद्यस्थिती आहे? खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच एकदम जोरदार असा पाऊस चालू आहे। या भागात ज्या नद्या नाल्या आहेत त्यांना जोरदार असं पाणी आलंय। नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ओढे सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, त्यामुळे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले। काही ठिकाणी दरडी कोसळण्याचा प्रकार घडलेला आहे। त्याचबरोबर राणा रोड जो आहे तो पाण्याबरोबर रस्त्यावरती आलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबेगाव तालुक्यातील जो माळीण परिसर आहे या माळीण परिसरामध्ये सुद्धा माळीण फाट्यावरती एक दरड कोसळली आहे। त्यामुळे माळीणपासून जो वरती जाणारा भाग आहे, उभे असेल किंवा आसाने असेल, त्या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। आणि त्याचबरोबर माळीण परिसरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे भयभीत झालेत। जुनी घटना जी आहे त्या घटनेला 10 वर्ष होऊन गेलेत आणि ती घटना कुठेतरी पुन्हा एकदा ताजी झाली आहे। ही दरड जरी माळीणच्या फाट्यावरची कोसळली असली, माळीण गावापासून दूरवरची कोसळली असली तरी त्या भागातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या झाल्यात आणि जुन्या आठवणी जागा झाल्यामुळे हे माळीण ग्रामस्थ किंवा परिसरातील जे ग्रामस्थ आहेत ते या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पूर्णपणे भयभीत झालेत। अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती कळलेली नाहीये, मात्र त्या परिसरामध्ये अजून प्रशासन पोहोचलेलं नाहीये आणि नागरिक जे आहेत नागरिक हे भयभीत असून पावसाचा जोर सुरू आहे, पावसाचं प्रमाण सुरू आहे, ओढ्या नाल्यांना पूर सुरू आहेत। त्यामुळे कुठेतरी ही जी संपूर्ण परिस्थिती आहे त्या भागातील जे जनजीवन आहे हे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा अगदी महत्वाचं म्हणजे चाकण हे औद्योगिक शहर असेल, या शहरामध्ये सुद्धा थोडं पाणी साचले। त्याचबरोबर चाकण परिसरामध्ये पुणे नाशिक महामार्गावरती पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे स्तब्ध झाली आहे। त्याचबरोबर जे अंतर्गत रस्ते आहेत, जे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमधील जी काही गावं आहेत त्या गावातून सुद्धा पाणी साचले। काही ठिकाणी छोटे छोटे रस्ते आहेत, जिल्हा मार्ग आहेत, त्या जिल्हा मार्गावर सुद्धा पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ही जी आहे ती विस्कळीत झाली आहे आणि एकंदरच पाहिलं तर संपूर्ण जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालंय। राज्यभर या ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे आणि पावसाचा जोर अजूनही कायम आहे। प्रशासन कुठेतरी कमी पडतंय, प्रशासन आता याच्यावरती काय खबरदारीचे उपाय करणार, नागरिकांना कशा पद्धतीने दिलासा देणार हे आता पाहावं लागणार आहे। स्टुडिओ ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर सध्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुन्हा एकदा या पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळलाय, त्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। काहीच नाही राहिला मग गुरा झाडफायची बारी झाली तिकडे बांध गेलं तर त्यांचा नाही काही घालता येतील वाईट काही म्हणतो त्यांना राहतात त्याला वर पाणी गारलाय सगळा सगळा पाणी या बाजूक लोटून दिलाय त्या पाणी तिकडून दुरीचा वरून पार। बाबा तुमचं मग पूर्ण पडीवर गेलं ते मग काय पडाय सगळी पार मोडून पार खाली सगळी फेकून पार आता तिकडे काहीच नाही राहिलं। आता पुढे पण रस्ता बंद आहे, समोर त्याच्या पुढे पण बंद आहे का? सगळं बंद आहे, फार फार पुढे पर्यंत रस्ताच बंद आहे सगळा।
आबा, वाईट